हो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि इथे ना बघा, तर हे ना हा नवीन प्रयोग केलेला आहे आमच्या आहोंनी. कांदा कापला आतून आणि त्याच्यामध्ये ना कापूर टाकला, तेल टाकले आणि काळं टाकले आणि दिवा हा बघा, लावलाय. तर हा ना कशासाठी? तर खवा आहे, 1 किलो मच्छरांसाठी. खवा आहे. अगदी छान प्युअर असा खवा मिळतो मंगळवेढ्याला. तर आम्ही परवा गेलो होतो ना, तर तेव्हा आणलेला गावाकडून येताना. पण ना ह्याला केलंच नाही, 2 दिवस तसाच आहे हा फ्रीजमध्ये. 1 दिवस ना विसरूनच गेलं, मैदा थोडासा लागतो तर तो आणायचा. आणि काल जरासा थोड्या वेळाने करते, थोड्या वेळाने करते असं करत ना मी थोडा कंटाळाच केला, त्याच्यामुळे हे राहिलं होतं. तर आता करायला घेतलं आज. तर 1 किलो आहे हा खवा आणि त्याच्यासाठी इथे ना पाक बनवायला ठेवला आहे. तर 1 किलोला थोडीशी कमीच अशी साखर घेतलेली आहे, कारण का पाक ना शिल्लक राहायला नको म्हणून. कारण मग त्याचा काहीच यूज होत नाही, फेकूनच द्यावा लागतो. आणि पाक असं कोणी खात नाही जास्त, फक्त गुलाबजामुनला पिण्यासाठी लागतो तितकाच पाक होईल असं या प्रमाणात मी साखर घेतलेली आहे. तसं तर खरं म्हणजे थोडाफार पाक शिल्लक राहावा, किंवा कोणी कोणी ना पाक घेऊन त्याच्यासोबत जामून खातात, तर तेव्हा आपल्याला पाक ना 1 किलोला 1 किलो साखर वापरायला लागते आणि 1 किलो खव्याला पाव किलो मैदा, अशा पद्धतीने ह्याचं प्रमाण आहे माझं तरी गुलाबजामुन बनवण्याचं. तर छान होतात. आणि आम्ही ना मिक्स वगैरे असतं त्याचे गुलाबजामुन कधीच करत नाही, कारण ते आवडत पण नाही आम्हाला. कारण आपण बाहेर खातो ना कार्यक्रमात वगैरे, तर त्याची टेस्ट खूप वेगळी. म्हणजे गुलाबजामुनचा फक्त आकार आणि रंग असतो, तो चव बिलकुल नसते गुलाबजामुनची. खरी गुलाबजामुनची टेस्ट ही खव्यापासूनच येते. त्यामुळे आम्ही कधी पण जेव्हा मिळेल तेव्हा आपण खव्याचाच बनवतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ना मैदा खव्यामध्ये घालून एकदम छान असं मळून घ्यायचं आहे. भाकरी मळतो त्याप्रमाणे. आपण जर का तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, आणि नसेल बनवत तर काही छोटे छोटे टिप्स आहेत ते मी इथे सांगते. तर छान असं मळून घेतलं तरच जामून छान होतात. आज आम्ही बनवत आहे गुलाबजामुन. आणि तू काय करते? इथलं घेऊन ह्याच्यात टाकते. मध्ये मध्ये करते त्याला म्हणतात. मी या वाटमधलं घेऊन ह्याच्यात टाकते आणि मग मी इथं हे बनवते आहे. इथलं टाकते आहे. बघितलं का तुम्ही, असं मध्ये मध्ये असतं स्वयंपाक करताना. काहीही करायचं असू दे, ती मध्ये 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 करतच असती. हिच्या ह्या मध्ये मध्ये करण्यामुळे तर माझं रेसिपी चॅनल होतं अगोदर, त्याच्यावरती 1000 सबस्क्रायबर होऊन सुद्धा ते चॅनल सध्या म्हणजे काम करत नाही आहे मी त्याच्यावरती, ह्याच्यामुळे. कारण काही होऊ शकतं, मध्ये मध्ये करतात, ऐकत नाहीत वगैरे म्हणून. तर इथे बघा आपले जामुन जे आहेत ते तयार आहेत एकदम आणि छान कलर आलेला वगैरे आहे. अगदी छान तर इथे आलेला ना बघू आहे. शकता तुम्ही, 1 तास झाले असेल बनवलेले. तर मी बघते आता ह्याच्यामध्ये ते पाक पिलेले आहेत का चांगले. तर इथे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असे एकदम बघा पूर्ण पाक पिलेला आहे. आतून असे एकदम रसिले म्हणतात ना, त्या टाईपचे जामुन झालेले आहेत.